शुभ प्रभात सगळ्यांना. चला सर्वांना शुभ सकाळ. शुभ सकाळ. शुभ पहाट. आज आपल्याला नवीन आहेत स्पीकर्स आपल्यावरत्या आणि तुम्हाला ओळख करून देते. सगळ्यात म्हणजे आता डॉक्टर अमृता पाटील मॅडम तुम्हाला माहिती आहेत. तर त्यांची सख्खी बहीण आहेत अनुजा पाटील मॅडम, गोव्याला असतात त्या. पिरामिडला आल्या होत्या आता, भाग एक भाग दोन केलेला आहे त्यांनी. तर या एमी कॉम्प्युटर इंजिनिअरिंग झालंय, कॉम्प्युटर सायन्स मध्ये झालेलं आहे. एमी म्हणजे मास्टर ऑफ इंजिनिअरिंग. 4 वर्ष नाशिकमध्ये केंद्रीय विद्यालयात कॉम्प्युटर इन्स्ट्रक्टर म्हणजे कॉम्प्युटर प्रोफेसर म्हणूनच काम केलेलं आहे नाशिकच्या केंद्रीय विद्यालयात. आणि सध्या द टेक्नॉलॉजी मेकर आय टी कंपनीत आहेत. 2 वर्षापासून डेटाबेस आणि डेटा अनालिस्ट म्हणून काम करतायत त्या. 1 वर्ष महत्वाचं आपल्याला आवडेल असं, सविता मॅडम व्हिडिओ बंद करा. महत्वाचं असं की गीता परिवार, 1 वर्षभर त्यांनी गीता परिवारमध्ये भगवद्गीता शिकण्याचं काम केलेलं आहे. तर सप्टेंबर 2021 पासून त्या ध्यानाला जोडले आहेत आणि डिसेंबर पासून फक्त विहंगमच्या परिवाराशी जोडलेले आहेत. तर बघितलं तर 2 महिन्याचा जर्नी आहे आपल्यासोबत, पण कॉन्ट्रीब्युशन भरपूर आहे. लगेच कार्यक्रम घ्यायला आल्या पुढे. जॉब करतायत तर बघा, पहाटेचा वेळ निवडलेली आहे. आणि आपल्याला जे महत्वाचं हवे सबकॉन्शियस माइंड, त्याच्यावर डिटेल त्या घेणार आहेत. पुस्तकच आहे जसं पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड म्हणून. आणि महत्वाचं आहे हे खूप सगळं. तर मॅडमचं मी सुस्वागतम करते आपल्या कार्यक्रमात आणि त्यांना विनंती करते की तुम्ही आता सुरुवात करू शकता. खूप खूप तुमचे धन्यवाद. आमच्यासाठी तुम्ही एवढं वेळ काढताय आणि घेताय, त्याबद्दल खूप खूप तुमचे कौतुक आणि कृतज्ञता. ग्रॅटिट्यूड. नमस्कार. आज आपण सुरू करू ना मॅडम? हो हो. आज आपण या पुस्तकाबद्दल बघणार आहे. द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड, म्हणजे तुमच्या अवचेतन मनाची शक्ती. पहिल्यांदा तर या पुस्तकात हे सगळं पुस्तक, लेखकाचं नाव आहे जोसेफ मर्फी. तुमच्या अंतर्मनाची शक्ती हे जगप्रसिद्ध पुस्तक आहे. त्याच्यात सगळ्यात जास्त विक्री झाली या पुस्तकाची. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे यातल्या सगळ्या टेक्निक्स लेखकाने स्वतः करून बघितल्यात आणि त्यानंतर पुस्तक लिहिलंय. की त्याला म्हणजे वाटलं की आपल्याला जसा फायदा झालाय या सगळ्या टेक्निकचा, तसा सगळ्यांना फायदा व्हावा म्हणून. पहिली गोष्ट तर हे पुस्तक का वाचायचं आहे हे पहिल्यांदा लेखकानं सांगितलंय. त्यात मनाचे कुठले कुठले प्रकार आहेत ते पहिला त्यांनी सांगितलंय. पहिली गोष्ट, आपल्याला प्रश्न पडतो बघा, पण सगळे ध्यानी आहेत, ध्यानात म्हणजे ध्यान करतो किंवा आध्यात्मिक ह्याच्याशी जोडलेलो आहोत. पण बघा आपल्या ग्रुपमध्ये एवढे सगळे लोक आहेत, ठीक आहे. मॅडम सगळ्यांना सेमच शिकवत असतात, सगळ्या गोष्टी सगळ्यांना सारख्याच सांगतात. तरी पण जर सपोज 50 लोक असतील, तर 50 लोकांपैकी 30 लोक म्हणा किंवा 40 लोक म्हणा, त्यांनाच व्यवस्थित अनुभव का येतात किंवा त्यांचीच कामं पुढे का जातात, त्यांचं सगळं व्यवस्थित कसं काय होतं, बाकीच्या 10 लोकांचं का नाही होत किंवा 50च्या 50 जणांचं का नाही होत या गोष्टी. तर हे सगळं या पुस्तकातलं रहस्य आहे की हे कशामुळे होत आहे. किंवा हे बघा, या जगातली ठराविक लोक श्रीमंत का आहेत, ठराविक लोकच आरोग्यदायी का आहेत, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या पुस्तकात लेखकानं दिलेली आहेत. यासाठी लेखकानं सांगितलं की हे पुस्तक तुम्ही वाचायलाच पाहिजे. यामध्ये आपल्याला अंतर्मन आणि बाह्यमन म्हणजे काय, परत नेहमी आनंदी आणि प्रसन्न कसं राहायचं, आरोग्य संपन्न आयुष्याचं गुपित काय, स्वस्थ आरोग्यासाठी मानसिक उपचार, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आपण जे आपल्या आयुष्यात रोग किंवा अस्वास्थ्य असतं ते कशामुळे आहे ते, आणि त्याच्या उपचार पण यांनी सांगितले. त्यानंतर पैसा आकर्षित कसा कराल, अपयशातून यशाकडे जाण्याची केली, आणि सुखी वैवाहिक जीवनाचं सूत्र, करिअरमध्ये यशस्वी कसं व्हाल. या पुस्तकाची गंमत म्हणजे हे पुस्तक मला 2022 मध्ये मी माझ्याकडे घेतलंय आणि या पुस्तकातले टेक्निक्स मी स्वतः अवलंबून आले. म्हणून हे पुस्तक मी पहिल्यांदा लायब्ररीतनं वाचलेलं, त्याच्यानंतर मी स्वतः खरेदी केलं.
कधी पण तुम्हाला म्हणजे एखादा डाऊट वगैरे आला, या पुस्तकाचं कुठलंही पान तुम्ही उघडायचं, तर मला असं वाटतं ह्याच्यात त्याचं सोल्युशन असतं. म्हणून मी हे पुस्तक माझ्याकडं संग्रही आहे. आणि वरतीच असतं. कोणी आलं, तुम्ही एखादा तुमच्याकडे डाऊट वगैरे असेल, म्हणजे असं माझं बिलीफ सिस्टीम आहे या पुस्तकाबद्दल. म्हणून या पुस्तकाशी आणि हे पुस्तक माझ्या हातात आलं तेव्हा मी पूर्ण या पुस्तकात जसं लेखक सांगतो बाकीच्या लोकांबद्दल त्यांना काय काय अनुभव आले, म्हणजे ते कुठल्या ह्याच्याशी परिस्थितीशी झुंजत होते आणि त्यांचं ते वैचारिक पातळी कशी त्याने वाढवली किंवा त्याच्या अंतर्मनाचा परिणाम कसा झाला त्याच्यावर, हे लिहिलेलं आहे. चला तर आपण सुरुवात करूया. पहिल्यांदा तर सांगितलं की या पुस्तकामुळे तुमच्या आयुष्यात चमत्कार घडणार, मॅजिक. जसं आपण म्हणतो ना, मॅडम म्हणतात ना मॅजिक, विचारांना मॅजिक, सेम तेच आहे. यातल्या अर्ध्या अधिक टेक्निक किंवा ह्याच्यापेक्षा हायर टेक्निक ऑलरेडी मॅडमनी आपल्याला सांगितले आपल्या ध्यान पद्धतीतून आणि रोजच्या ज्ञान आणि ध्यान या सत्रातनं मॅडम सांगत असतात. पण ह्या पुस्तकात आपण बघूया की लेखकाला काय म्हणायचंय ते. पहिलं तर एक मी मिनिट, जसं हा जो लेखक आहे ना खूप गाजलेला आहे आणि हम्म, याची हम्म, बरीच पुस्तकं गाजलेलीच आहेत. म्हणजे जोसेफ मर्फी खूपच अंतर्देशीय ऑथर आहे हम्म. आणि बरीच सुंदर सुंदर पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत. तर हे पुस्तक खूप वर्षापासून माझ्याकडे आहे, खूप म्हणजे खूपच 20-25 वर्ष मला तर वाटतं, म्हणजे पाहतेच इयर किती आहे. पण ही पुस्तकं माझ्याकडं खूप संग्रहालयात आहेत, चाललेली आहेत. हो, घ्या पण मॅडम. मॅडम तुम्ही हा परवा एक ऑडिओ टाकला होता, हा त्याच्याप्रमाणे तुम्ही तुमच्याकडे हे पुस्तक आहे पण त्यातलं ज्ञान ऑलरेडी तुमच्याकडे आहे हा म्हणून ते तुम्हाला हा मी वाचायचे. वाचलेली ते नाही मला आहेत, खूप फक्त भावलं. घेतलेली आहेत काय आहेत म्हणून. कारण याचं महत्व मला माहिती आहे आणि उघडलेली नाही आहेत, बरीच आहेत. यू कॅन हिल सुद्धा आहे, पण मी ते उघडलेलं नाहीये. हा, मला पण असं ऑलरेडी वाटतं की तुमच्याकडे पुस्तकं ज्ञान घेऊन आहे. ठेवणं हे सुद्धा आपल्या डोक्यात मुरतं. मी जे सांगितलं ना, लहानपणी मी काय करायची तसं होतं. असं हे ट्रान्सडेंटल नॉलेज आता हे कुठंतरी झलक ऐकायला मिळाली, की आता समजा अनुजा मॅडम आहेत, त्यांना हे सगळं पुस्तक माहिती आहे आणि आता आपण दोघी जवळ आलो तर त्यांच्या डोक्यातनं माझ्या डोक्यात जाणार आहे. हे आहे ग्रुप हा, कनेक्शनचं महत्व हो. आणि ते घडतंय, आता लक्षात घ्या, घडतंय. तर बघा मॅडम, हे पण एक कोइन्सिडन्स वगैरे नाहीये. मी तुमच्याशी जोडले डिसेंबर पासून. आता हो, इथं 50 लोक असतील, मी याच पुस्तकाबद्दल तुमच्याशी का बोलले हो ना, हो ना. किंवा ते तुम्ही मला का विचारलं त्या पुस्तकाबद्दल आणि असं. मॅडमना म्हणत होते, अमृता मॅडमना, हे घ्यायचंय यांच्या सगळ्यांसाठी. ते ग्रुप एनर्जी आहे आपल्याला. कसं असतं, आपण हायर एनर्जीत गेलो ना की आपल्याला हवे असलेले लोक सगळे येतात. यालाच हृदयाची पॉवर म्हणतात. कारण काल काउन्सिलिंग केलं ना मी, त्यांना म्हटलं हृदय मेडिटेशन करा, त्याला सोडायचं नाहीये. तुम्ही 12 वेळा 8 वेळा तरी मला करून दाखवा आणि मग हृदय कसं कसं खेचतं बघा. तर हे महत्वाचं आहे, मॅग्नेटिक बनवणं हृदयाला. हृदय मेडिटेशननीच होणार आहे. आणि आता इथं सबकॉन्शियसचं कळायला लागलं ना यांना, की मग बरचसं तुम्हाला मी बोलणार आहे. कारण काही हो, कन्सेप्ट तुमचे क्लिअर नसल्यामुळे मला थांबावं लागतं. तर ते आता सबकॉन्शियस बद्दल सुद्धा हे मॅडमनी सगळं घेतल्यावर मी अजून पुढं त्याचा वापर करून तुम्हाला पुढं सांगणार आहेत बऱ्याच गोष्टी. अगदी शेतच लक्षात घ्या, सबकॉन्शियस माइंड म्हणजे शेत. शेतात काय पेराल तेच उगवणार आहे. तर सांगा मॅडम. हो, चला सुरुवात करूया. पहिलं तर लेखक म्हणतं की मी हे पुस्तक का लिहिलं. तर पहिल्यांदा त्याला प्रश्न पडला की या जगात म्हणजे अशी लोक आहेत की ठराविक लोक श्रीमंत, ठराविक लोक गरीब आहेत किंवा काही लोक त्यांच्या आरोग्याशी प्रश्नांशी संबंधित झगडत आहेत. काही लोक निरोगी किंवा निरामय आयुष्य जगत आहेत. तसंच काही लोकांना बघा साधा आजार झालेला असतो तरी पण त्या आजारातून ते लवकर बाहेर पडत नाही. पण एखादा मोठा आजार होऊन सुद्धा तो माणूस त्यातून लवकर बाहेर पडतो. तर या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरांसाठी त्या लेखकानं हे पुस्तक लिहिलंय आणि ह्याच्यावर स्वतः त्यांनी काम केलंय. आणि लेखक आहे ना, जगप्रसिद्ध स्पीकर आहेत, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी मोटिवेशन स्पीकर म्हणतो ना आपण, तसं जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी लोकांना मोटिवेट करायचं काम करतात आणि त्याच्यातून आलेले सगळे अनुभव त्यांनी या पुस्तकात लिहिलेले आहेत. ठीक आहे. पहिलं तर लेखकानं सांगितलं की पहिलं हे मॅजिक आहे, चमत्कार आहे. पहिला तुमचा विश्वास पाहिजे की चमत्कार होतात आयुष्यात आपल्या. ठीक आहे, आपण म्हणू शकत नाही. पहिले तर आपला विश्वास नसतो की हे चमत्कार, मॅजिक वगैरे हे कसं काय होऊ शकतं. डाऊट, आपण पहिल्यांदा डाऊट घ्यायचे नाही, कुठल्याही गोष्टीवर डाऊट घ्यायचे नाही.
हे या पुस्तकात सांगितलं. बघा, लेखकाने सांगितलंय चमत्कार घडणाऱ्या शक्तीला स्वतंत्र करा. म्हणजे आपल्या अंतर्मनाच्या या हिलिंग पॉवरचा, म्हणजे आपल्या आजारातून मुक्त करण्याच्या शक्तीचा उपयोग करून लेखकानं स्वतःच्या शरीरातली एक गाठ कमी केली. त्याच्या शरीरात एक गाठ होती आणि त्या अंतर्मनाच्या शक्तीचा उपयोग करून ती गाठ नाहीशी केली. म्हणजे पहिल्यांदा स्वतः स्वतः टेक्निक हे सगळे वापरलेत आणि मग त्यांनी दुसऱ्यांना सांगितले. अ, लेखक म्हणतोय, मी जी तंत्र वापरली त्याचं सविस्तर वर्णन या पुस्तकात आहे. अंतर्मनाच्या अफाट शक्तीवर विश्वास ठेवायला नक्कीच याचा उपयोग होईल याची मला खात्री आहे. त्यासाठी लेखकाने एका डॉक्टरांचे आभार मानले. ज्या डॉक्टरांमुळं त्यांना ही जाणीव झाली की ज्या शक्तीनं किंवा ज्या परमऊर्जेनं माझं शरीर तयार केलंय, जीवन दिलंय, ती शक्ती मला पूर्णपणे बरं करू शकते, यात काहीच शंका नाही. आपण म्हणतो ना, डॉक्टरांकडे गेलं, डॉक्टरांच्या इथं पण लिहिलेलं असतं बघा. डॉक्टर फक्त आपल्यावर उपचार करतात, पण सगळं ईश्वराच्या हातात आहे. बघा, मोठ्या मोठ्या दवाखान्यात गेल्यावर ना, आपण ते कोणाला भेटायला गेला असेल कधी, तर तिथं लिहिलेलं असतं की डॉक्टर फक्त उपचार करतात आणि ईश्वर डॉक्टरांच्या उपचारांना साथ देतो आणि मग रोगी बरा होतो किंवा पेशंट ठीक होतो किंवा ती जखम बरी होते. दुसरं म्हणजे भावनापूर्ण प्रार्थना चमत्कार घडवून आणते. भावनापूर्ण, भावना, मॅडम आपल्याला सांगत असतात बघा, तुम्ही जे काही बोलता त्याच्यात तुमचे फिलिंग्स खूप महत्वाचे आहेत. जसं की बघा, या पुस्तकात पण लेखकानं असं सांगितलंय की आपण म्हणतो ना, मला पैसा पाहिजे. ठीक आहे, आपण नुसतं म्हणतो मला पैसा पाहिजे, पण भावनात्मक प्रार्थना पैसा मिळवण्यासाठी किंवा तुम्हाला जे काय हवं आहे ते मिळवण्यासाठी तुम्हाला खूप सारी मदत करते. भावना महत्वाच्या आहेत. आपण नुसतंच बोलणं वेगळं आणि खूप मनापासून बोलणं, ते आपल्याला कळतं बघा. कोणी कोणी आपल्याला वरवर बोलतं ना असं, की तू खूप छान आहेस ना, पण कोणी आतून बोलतो खूप छान आहे, तेव्हा आपल्याला ते कळतं, भावना कळतात. त्याच्यामुळं भावनापूर्वक केलेली प्रार्थना चमत्कार घडवू शकते. लेखक म्हणतो की तुमच्या रोजच्या जीवनातल्या अडचणी, व्यावसायिक समस्या सोडवण्यासाठी किंवा कौटुंबिक नात्यांमध्ये सुसंवाद निर्माण करण्यासाठी अंतर्मनाच्या शक्तीचा तुम्ही उपयोग करा. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रार्थना प्रत्येक व्यक्ती करते. याच्यात लेखकानं प्रार्थना म्हणजे काय हे पण सांगितलंय आणि प्रार्थना कशी करायची हे पण सांगितलं. बघा, याच्या पूर्वी मी हे पुस्तक हातात घेण्याच्या आधी आपण बघा, आपल्याला शिकवलं असं देवाजवळ उभं राहायचं आणि प्रार्थना करायची. आपण म्हणायचो जसं की लहानपणी तुम्हाला आपल्याला शिकवलं शुभम करोती म्हणायचं देवाजवळ, किंवा कुठलीही प्रार्थना म्हणायची, किंवा आपण मंदिरात जातो आणि देवळात आपल्याला जे हवं आहे ती प्रार्थना करतो. पण ती प्रार्थना म्हणजे काय आणि ती कशी करायची हे पण लेखकाने सांगितलं. आपण प्रार्थना कधी करतो? जेव्हा आपण कुठल्या तरी संकटात सापडलेलो असतो किंवा कुठली आणीबाणीची वेळ असते, म्हणजे आता आपल्याला काहीच मार्ग नाही, तेव्हा आपण प्रार्थना करतो. त्याच्यानंतर या प्रार्थनेमध्येच ही प्रार्थना तुमच्या अंतर्मनातून केली तर तिला कसं बळ मिळतं आणि तुमची प्रार्थना कशी सफल होते हे वेगवेगळ्या उदाहरणातून लेखक इथं सांगतोय. या पुस्तकाचे एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे, या पुस्तकाचा सगळ्यात महत्वाचा उपयोग म्हणजे रोजच्या जीवनात, रोजच्या व्यवहारात तुम्ही याचा वापर करू शकता. अनेक सोपी सूत्र किंवा तंत्र या पुस्तकात शिकवली आहे. जसं की बघा, या पुस्तकात एक खूप छान सांगितलंय की या पुस्तकाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, तुम्ही बऱ्याचदा ज्या गोष्टीसाठी प्रार्थना करता ती गोष्ट साध्य न होता भलतंच तुमच्या वाट्याला काय येतं, या मागचं कारण, त्यामागचा कार्यकारण भाव तुम्हाला यात मिळेल. बघा, लेखक म्हणतो की अनेक लोक मला विचारतात, अनेकदा प्रार्थना करूनही मला माझ्या प्रार्थनेची अनुभूती का येत नाही. या तक्रारीचं कारण तुम्हाला या पुस्तकात मिळेल. अंतर्मनापासून प्रार्थना करत अपेक्षित फळ प्राप्त कसं करून घ्यायचं याचं वर्णन या पुस्तकात दिलेलं आहे. हे आता मी जे तुम्हाला सांगते हे लेखकाचं मनोगत आहे. फक्त लेखक फक्त या पुस्तकाबद्दलची माहिती सांगतो. अजून पुस्तकाचा पूर्ण म्हणजे सुरुवात नाही झालेली. तिसरं सांगितलंय विश्वास कशावर ठेवावा. लेखक म्हणतो, विश्वास तुम्ही कोणावर विश्वास ठेवणार. अनेक लोकांना असं वाटतं की आपली प्रार्थना फळाला येण्यामागचं मुख्य कारण म्हणजे आपला त्या गोष्टीवरचा विश्वास. पण प्रत्यक्ष परिस्थिती वेगळीच असते. प्रार्थनेची अनुभूती तेव्हा येते जेव्हा तुमचं अंतर्मन तुमच्या मनातल्या तीव्र इच्छेला किंवा विचाराला प्रतिसाद देतं. प्रार्थनेवरील विश्वास
हेच तर जगातल्या सर्व धर्मांचं मूळ असलेलं गूढ तत्व आहे. तुम्ही कुठल्याही धर्माचे असा, हिंदू, बौद्ध, इस्लाम, ख्रिश्चन, तरी तुम्ही केलेल्या प्रार्थनेचं फळ तुम्हाला कसं बरं प्राप्त होतं? सर्व धर्मातल्या लोकांना प्रार्थनेचं फळ कसं बरं मिळतं? कारण प्रार्थनेला कुठलाही धर्म नसतो. प्रार्थना कुठल्याही विधींनी पूर्ण होत नाही. बळी दिल्यानं किंवा प्रसाद चढवल्यानं ती पूर्ण होत नाही, तर प्रार्थना करण्यामागच्या दृढ विश्वासामुळं किंवा अंतर्मनाच्या ग्रहण शक्ती ग्रहण क्षमतेमुळेच ती फळास येते. याचं एक महत्वाचं उदाहरण म्हणजे हे वाचल्यावर आठवतं बघा, आपण गावी जातो, खेडेगावात जातो, तिथं असतं की ही यात्रा करायला पाहिजे, हे असं करायला पाहिजे, किंवा देवाला नैवेद्य द्यायलाच पाहिजे वर्षातून एकदा, असं वगैरे. किंवा काही, म्हणजे आमच्या गावी असं आहे की काही गोष्टी, ठराविक गोष्टी नाही झाल्या की मग त्यांना म्हणजे गावी आठवतात की अरे आपण ह्या देवाला गेलोच नाहीये किंवा तिथं प्रसाद चढवलेलाच नाही. मग काय होतं की मग जसं परंपरागत चालत आलंय तसं काय करतात, घरातले सगळे एकत्र येतात आणि देवाला ते जे काय आहे प्रसाद चढवतात, प्रार्थना करतात. त्याच्यानंतर आपोआप सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात. मग लोक काय म्हणतात की अरे बघा आम्ही हे केलं नव्हतं इतक्या वर्षापासून, म्हणून हे असं झालं. किंवा आमच्या गावी मला एक आठवतं, म्हणजे आमच्या गावी असं आहे की ती एक ताईबाई म्हणून जत्रा असते. तर ती जत्रा याच्यासाठी करतात की तुमच्या घरातले जे लहान मुलं आहेत ना ते आजारी पडू नयेत, किंवा जे बाळ आहे त्यांची आई यांचं दोघांचं आरोग्य सुखरूप राहावं म्हणून. तर ती ना एक 3 वर्षातून एक यात्रा करायची असते. पण आता सगळेजण विखुरल्यामुळं ती यात्रा कोण काही करत नाही आता. 12 वर्ष झालं, तर असं लक्षात आलं की सगळे म्हणजे ते नातलग आहेत ना, त्यांना लक्षात आलं की अरे आपल्या घरात खूपच आजारपणाचं प्रमाण वाढलंय. मग त्यांना लक्षात आलं की अरे ही आपली ते करायची राहिली यात्रा किंवा काय असं देवाचं कर्म काय. 12 वर्षानंतर सगळे एकत्र आले. आणि विशेष म्हणजे ना मला म्हणजे ते एकत्र येऊनच करायचं असतं, ते एक एकट्याने करू नाही शकत ते एकत्र आले, ती यात्रा केली आणि खरंच त्याच्यानंतर आहे ना सगळं म्हणजे व्यवस्थित झालं, आजारी वगैरे पडायचे बंद झाले. तर ह्या पुस्तकात लेखकानं तेच दिलं की हे कशामुळे झालं. त्यांनी एकत्र येऊन त्यामागची भावना, त्या भावनेमुळे झालंय. मग हेच लेखक म्हणतो की बघा, हिंदू लोक प्रार्थना करतात, मुस्लिम प्रार्थना करतात, बौद्ध प्रार्थना करतात, ख्रिश्चन प्रार्थना करतात, सगळे आपापल्या प्रेरणेने प्रार्थना करतात. पण सगळ्यांच्या प्रार्थना सफल होतात. कशामुळं? तर तेच त्यांच्या पाठीमागचा असलेला भाव, त्यांच्या अंतर्मनात जे काही विचार आहेत त्याच्यामुळे ती प्रार्थना सफल होते. हेच पुढे लेखकानं दिलंय. तीव्र इच्छा म्हणजेच प्रार्थना होय. आपल्यापैकी प्रत्येकाला आरोग्य, सुख, शांती, सुरक्षितता, मानसिक आणि आर्थिक स्थैर्य हवं असतं. परंतु ते आपल्याला मिळतच असं नाही. लेखकानं असं एक कबूल केलं की म्हणजे त्याला एक प्राध्यापक भेटले होते आणि अ, त्यांनी सांगितलं की आपण आपल्या विचारांना प्रभावित करून किंवा आपल्या अंतर्मनाच्या शक्तीला वापरून आपल्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो, आणि जे आपल्याला वाटतात ना अडचणी किंवा जे समस्या, जे चॅलेंजेस आहेत ते आपोआप हळूहळू कमी होत जातात. जसं की तुम्हाला वाटत असेल, जाणवलं पण असेल बघा, तुम्ही अगोदर म्हणजे विहंगमला जॉईन होण्याच्या अगोदर आणि विहंगमला जॉईन झाल्यानंतर तुमच्यात किती फरक झाला हे आपल्याला माहित असतं, कोणी सांगायची गरज नसते. म्हणून आपण बघा इथं आलोय किंवा इथं राहिलोय, या ग्रुपशी कनेक्टेड राहिलोय, तर का का राहिलोय? कारण आपल्याला काहीतरी मिळालं इथून, पॉझिटिव्ह ऊर्जा म्हणा, विचार आपले बदलले. आणि ह्याच्यात लेखकाने हेच सांगितलंय की बघा, आपण म्हणून मॅडम म्हणतात रोजचे सेशन अटेंड करा, लिहा. तर काय होतं, आपण जेव्हा हे सगळं करत असतो, या पुस्तकात लेखकाने तेच लिहिलंय, आपण हे सगळं करत असतो तेव्हा एखाद्या ऊर्जेशी रेग्युलरली कनेक्ट असतो. किंवा ग्रुप म्हणा, आपला जो ग्रुप आहे, मॅडम त्या ग्रुपवर पोस्ट करत असतात ज्ञानाची माहिती किंवा आपल्याला जे आवश्यक आहे ते. काय होतं, त्या ग्रुपमध्ये 50 लोक, हे मॅडमने अगोदर पण सांगितलं आणि हे पुस्तकात लिहिलंय, या लेखकानं स्पष्ट लिहिलेलं आहे की आपण ऑटोमॅटिकली त्या ग्रुपशी कनेक्ट होत राहतो किंवा त्याच विचारात राहतो. म्हणून मॅडम बघा म्हणतात की निगेटिव्ह काही लिहायचं नाही किंवा शब्द व्यवस्थित वापरायचे. या पुस्तकात सांगितलंय तुमचा एकही शब्द वाया जात नाही. तुम्ही कुठलाही विचार करा मग किंवा काहीही बोला, या तुमच्या अंतर्मनाची शक्ती एवढी आहे की तुम्ही बोललेला एक आणि एक शब्द खरा होतो. त्यामुळे आपल्या हातात आहे की आपण काय बोलायचं आणि काय नाही. या पुस्तकात लेखकानं त्याची पण उदाहरणं दिली आहेत की निगेटिव्ह
बोलल्यामुळं किंवा आपण असंच सहज जे शब्द बोलतो ना, ते पण आपल्या आयुष्यात खूप प्रभावशाली ठरतात किंवा ते काम करतात. त्याच्यामुळं अंतर्मनात आपण जे काही बोलतो किंवा आपल्या बाह्य मनात आणि अंतर्मन ते म्हणजे काय आपण पहिला ओळखून घेऊया, म्हणजे आपल्याला कळत. हे झालं मनोगत लेखकाचा. त्याचा पहिला चॅप्टर आहे की तुमच्या आत दडलाय मौल्यवान रत्नांचा खजिना. हे या चॅप्टरचं नाव आहे, फर्स्ट चॅप्टरचं. तर लेखक या चॅप्टरमध्ये या म्हणजे भागात सांगतो की तुम्हाला अपेक्षित असलेलं सुंदर, भाग्यशाली आणि समृद्ध जीवन जगण्यासाठी जे काही लागतंय ते सगळं तुमच्या आतच दडलंय. हे सगळं तुमच्या आत आहे, बाहेर बघण्याची काही गरज नाही. मात्र ती जे तुम्हाला हवंय ते मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या अंतर्मनाची कवाडं उघडायला हवी. असीम संपत्तीचं भांडार निरखून पाहायला हवं, तेव्हाच तुम्हाला या शक्तीचा, त्या असीम संपत्तीचा साक्षात्कार घडेल. पहिली गोष्ट तर अनेकांना कल्पनाच नसते की आपल्याकडे अंतर्मन आहे किंवा बाह्य मन आहे आणि आपण जे विचार करतो ते सगळं घडू शकतं. त्यामुळं आपल्या आयुष्यातले बऱ्यापैकी आपण जे आपल्या आयुष्यात घटना घडत असतात, ऑलरेडी आपण त्या अगोदरच प्री प्लॅन केलेल्या असतात आपल्या विचारांनी. जसं की आज आपल्याला दुःख आहे का, कारण ते ऑलरेडी तो विचार आपण कधीतरी अगोदर केलेला आहे आणि त्याचं फळ किंवा तो प्रत्यक्षात आज आलाय. त्यामुळं पहिली गोष्ट, आपल्या आयुष्यात जी दुःख आहेत किंवा ज्या गोष्टी आहेत त्या कशामुळे होतात, तो आपला एक विचार आहे जो की आपण कधीतरी केलाय. त्यामुळे तो आत्ता सफल झालाय आणि आत्ता आपल्या आयुष्यात तो म्हणजे फळाला आलाय, आपल्याला त्याचं रिझल्ट आत्ता दिसतंय. ह्याच्यानंतर शाश्वत शाश्वत रहस्य. ह्याच्यात लेखकानं सांगितलंय की शाश्वत रहस्य म्हणजे काय. बघा, शाश्वत रहस्य म्हणजे अणुऊर्जा किंवा अंतरिक्षातील इतर ग्रहांवरचा प्रवास काय किंवा काय शाश्वत, काय आहे शाश्वत रहस्य, काय आणि ते कुठं मिळेल. तर शाश्वत रहस्य म्हणजे तुमचं अंतर्मन. अशक्य अशा वाटणाऱ्या गोष्टी शक्य करून दाखवण्याची विलक्षण शक्ती, ऊर्जा आणि सामर्थ्य अंतर्मनातच आहे. तुमच्या अंतर्मनातच आहे. तुमच्या अंतर्मनाची विलक्षण शक्ती. बघा, तुम्ही तुमच्या अंतर्मनातल्या दडलेल्या अद्भुत शक्तीच्या संपर्कात आलात, तिचा उपयोग कसा करायला हे शिकलात, की तुम्ही तुमच्या जीवनात नेहमी यशस्वी व्हाल. स्वास्थ्य, सुख, संपत्ती, आनंद तुम्हाला सदैव प्राप्त होईल. ही शक्ती म्हणजे ही अंतर्मनाची शक्ती आता कशी मिळवायची, असं लेखकाला कोणीतरी विचारतं. लेखक म्हणतो की ही शक्ती प्राप्त करण्यासाठी तुम्हाला कुठेही बाहेर जायची गरज नाही. ही शक्ती ऑलरेडी तुमच्या आतमध्येच आधीपासूनच आहे. फक्त तुम्हाला तिचा वापर करायचा आहे किंवा समजून घ्यायचा आहे किंवा टेक्निक समजून घ्यायचं आहे ती कशी वापरायची आहे ती. या पुस्तकातली साधी सोपी तंत्र प्रक्रिया म्हणजे ह्याच्यात लेखकाने सांगितलं, छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही स्वस्थ कसं राहाल, आजारातून बरे कसे व्हाल, पैसा आकर्षित कसा कराल किंवा तुम्ही तुमच्या व्यवसायात यश कसं मिळवाल, ही छोटी छोटी तंत्र ह्याच्यात सांगितलेली आहेत. हे पुस्तक वाचलं तर हे लक्षात येते की ह्यातली तंत्र ऑलरेडी आपण करतो किंवा मॅडम ह्यातली तंत्र आपल्याकडून करून घेत आहेत ऑलरेडी. आणि म्हणून म्हणजे हे पुस्तक समजायला तुम्हाला एकदम सोपं जाईल, कारण ऑलरेडी हे आपण वापर करतोय. पहिली गोष्ट, आता ह्याच्यात सांगितलं की मनाचे दोन प्रकार आहेत, एक म्हणजे अंतर्मन आणि बाह्य मन. बरं, ते कसं ओळखायचं, म्हणजे बघा आपल्याला एखादा विचार येतो तर त्याच्यात कळतं ना. मग जसं की मला आपल्याला एक विचार येतो की आपल्याला बाजारात जायचंय, कुठेतरी जायचंय, ठीक आहे. तर मग जाऊ किंवा नको, बरोबर, हे दोन विचार येतात. एक मन म्हणत असतं जा किंवा एक मन म्हणत असतं नको, बरोबर. तेव्हा आपल्याला कळत नाही की जावं की नको जावं. तर हे दोन मनाचे प्रकार हे तरी आपल्याला माहिती असतात किंवा सगळ्यांना त्याची जाणीव असते. तर सोयीसाठी ना वाचकांना या दोन मनांना अंतर्मन आणि बाह्य मन असं नाव दिलेलं आहे. बर, अंतर्मन म्हणजे काय, अवचेतन मन. म्हणजे आपल्या आत्मा म्हणू शकता किंवा आपल्या शरीराचा कॅप्टन, जेवढं मला या पुस्तकातून समजलंय ते, तो आपल्याला म्हणजे त्याचं बाहेर अस्तित्व कुठंच नाही. आपण जे डोळ्याने बघतोय किंवा पंचेंद्रियाने बघतोय ना,
त्यातून आपल्याला जी जाणीव होते ते म्हणजे आपलं बाह्यमन. अंतर्मन हे सुप्त असतं आणि ते कधी कार्य करायला लागतं, ऍक्च्युली ते कंटिन्यू कार्य करतच असतं. आणि ते कशामुळं कशापासून कार्य करतं, त्या बाह्यमन जे बघतो ना त्याच्यावरून आपलं अंतर्मन कार्य करत असतं. म्हणून बाह्यमनात आपण जे विचार करतो किंवा ज्या गोष्टी ऐकतो त्या आपल्या अंतर्मनावर होतात आणि तसंच आपल्या बाबतीत घडायला लागतं बघा. म्हणून आपण म्हणतात ना चांगलंच ऐकायचं, चांगलं बोलायचं. का? कारण ते बाह्यमन आपलं जे बघत असतं किंवा आपले पंचेंद्रिय आहेत ना, जे ग्रास करत असतात ते सगळं आपल्या अंतर्मनात साठलं जातं आणि त्या पद्धतीनं काम करत असतं. ह्याच्यात ह्याच्यात लेखकानं एक उदाहरण असं दिलं बघा, जहाज असतं. ठीक आहे, जहाज चालवणारा वेगळा असतो आणि जहाजाचा कॅप्टन वेगळा असतो. तो कॅप्टन आहे ना, तो जहाज चालवणाऱ्याला फक्त इन्स्ट्रक्शन देत असतो की हे असं कर ते तसं कर म्हणून. पण त्याप्रमाणे तो जहाज चालवणारा ना चालवत असतो. तर तसं जर त्या कप्ताननं सांगितलं ना उजवीकडे वळ, तर तो जो ड्रायव्हर आहे जहाज चालवणारा तो उजवीकडे वळतो. तरी तिथं मोठं काहीतरी म्हणजे असेल तरी सुद्धा, कारण कॅप्टननं सांगितलंय म्हणून. तसंच आपलं अंतर्मन आहे. अंतर्मन म्हणजे आपला कॅप्टन आहे. ते जसं आपण त्याला जशा इन्स्ट्रक्शन देऊ तसं ते काम करतं. मग आपलं बाह्य मन त्याला नेहमी असं सांगत असतं किंवा त्याला इन्स्ट्रक्शन देत असतं, असं कर असं कर असं कर. मग त्याप्रमाणे आपल्या शरीरात किंवा आपल्या आयुष्यात त्याप्रमाणे बदल घडत असतात. जसं की म्हणून मॅडम बघा बघा म्हणतात पॉझिटिव्ह विचार करा, सकारात्मक. ह्याच्या आधी पण आपल्याला एक टास्क दिला होता की तुमच्या दिवसभरात म्हणजे लिहायला दिलं होतं की तुम्ही कोणता विचार करता, सकारात्मक विचार किती करता, नकारात्मक विचार किती करता. आणि त्याच्याप्रमाणे जर तुम्ही तो टास्क केला असेल तर तुम्हाला कळेल की त्याच्याप्रमाणे आपल्या आयुष्यात बदल घडत असतात. कारण लाखो विचार दिवसभरात आपल्या मनात येत असतात, पण त्यातले ठराविकच विचार आपल्या अ, आयुष्यात काम करतात आणि ते सफल होतात. मग ते चांगले असो किंवा वाईट असतो, हे सगळं अंतर्मनावर ठरतं. लेखक म्हणतो की हा याच्यात लेखकानं बायबल मधल्या भरपूर साऱ्या गोष्टींचा म्हणजे संदर्भ दिलाय की जर तुम्ही बायबल वाचलं असेल तर त्याच्या चॅप्टरात मार्क वगैरे, तर त्या मार्क मध्ये येशू ख्रिस्तानी सांगितलंय. पहिली गोष्ट त्यांनी सांगितलंय लेखकाने की तुम्ही तुमच्या अंतर्मनात जो काही विचार करता तो विचार परिस्थिती, अनुभव आणि घटना यांच्या रूपात व्यक्त होत असतो. आपण जो विचार करतो बघा, परत एकदा ऐका. तुम्ही तुमच्या अंतर्मनात जो काही विचार करता तो विचार परिस्थिती, अनुभव आणि घटना यांच्या रूपात व्यक्त होत असतो. तुमचं अंतर्मन हा एक सिद्धांत आहे. ते विश्वास या तत्वानुसार कार्य करतं. सिद्धांत म्हणजे काय बघा. सिद्धांत म्हणजे ऑक्सिजनचे दोन अणू आणि हायड्रोजनचा एक अणू हे मिळून पाणीच तयार होतं, दुसरं काही तयार होणार नाही. कार्बन डायऑक्साइड म्हणजे कार्बनचा एक अणू, ऑक्सिजनचे दोन अणू, हे दोन्ही एकत्र केल्या कार्बन डायऑक्साइडच तयार होणार. हा काय झाला सिद्धांत, म्हणजे तो कधीही बदलत नाही. म्हणजे तुम्ही आता ते कार्बन डायऑक्साइड, हायड्रोजन हे झालं रासायनिक दृष्ट्या. म्हणजे एखादी गोष्ट की फॉर एक्झाम्पल सोपं घेऊया आपण की झाड त्यांचं अन्न स्वतः तयार करतात प्रकाश संश्लेषणाद्वारे, असं आपण शिकलोय शाळेत असताना. तर ठीक आहे, मग ते झाड भारतातलं असू दे, जपान मधलं असू दे, कुठं जगात कुठंही असू दे, ते त्याचं काम तसंच करणार. हा झाला काय सिद्धांत. तसंच लेखकानं सांगितलंय की तुमचं अंतर्मन हा एक सिद्धांत आहे आणि ते विश्वास या तत्वानुसार कार्य करतं. म्हणजे तुमचा जेवढा विश्वास त्याप्रमाणे तुमचं अंतर्मन कार्य करणं. विश्वासाची व्याख्या बायबलमध्ये सहज, स्पष्ट आणि सुंदर सांगितली आहे. त्याच्यात लिहिलंय की जो या पर्वताला सांगेल इथून दूर हो आणि समुद्रात जा, ज्याच्या मनात यत्किंचितही शंका नसेल, पूर्ण विश्वास असेल की तो जे म्हणतो ते होणारच, तर तो जे म्हणेल ते नक्की होणारच. बघा, हे सोप्या शब्दात सांगायचं झालं तर विश्वासावर अवलंबून आहे सगळं. आपण विश्वास ठेवला की मला हे करायचंच आहे किंवा एकदा तुमच्या अंतर्मनाने घेतलं की मला हे करायचंच आहे, कितीही अडचणी येऊ देत तर ते होणारच. याचा अनुभव तुम्हाला घ्यायचा असेल तर मॅडम बघा संकल्प लिहा म्हणून सांगतात, त्याच्यातून घ्यायचा. संकल्प मॅडम किती आधीपासून लिहायला लावतात आपल्याला. प्रतिपदेचे संकल्प पण खूप आधीपासून लिहितो. का लिहितो? कारण तुमच्या अंतर्मनात
ते संकल्प राहतात आणि त्याप्रमाणे ते कार्य करायला सुरुवात करते. तुमच्या संकल्पांना ऊर्जा मिळते आणि तसे तसे ते पुढे जातात. पण बघा, असं हे तुम्ही अनुभव पण घेतला असेल. तुम्ही एखादा संकल्प लिहिलाय तर तुम्हाला चलबिचल आहे त्या संकल्पाबद्दल. होणार की नाही, होणार की नाही, होणार की डाऊट आहे, विश्वास नाही आहे अजिबात त्या संकल्पाबद्दल. तर बघा, तो संकल्प म्हणजे हे अनुभव घ्या तुम्ही. तर तो संकल्प कितीपर्यंत पुढे जातो हेच लेखकाने या पुस्तकात सांगितलं. तर काय आहे, तुम्ही जे ठरवता किंवा तुमचा एक विचारच तुमच्या अंतर्मनात म्हणजे एक तो सिद्धांत आहे अंतर्मन म्हणजे. आणि त्याच्यात तो सिद्धांत कसा काम करतो, विश्वास. तुमचा जेवढा विश्वास असेल तसं तुमचं अंतर्मन त्या प्रत्येक गोष्टीसाठी काम करत राहणार आहे. मग त्यांनी तेच सांगितलं की बायबलमध्ये बघा, येशू ख्रिस्त म्हणला, तुम्ही म्हणजे तुम्ही पण करून बघा. पण आपण बघा साधंच हे वाचल्यावर कळतं, या पर्वताला सांग दूर हो म्हणजे ते समुद्रात जा. आपण हसू नये या गोष्टीला, की अरे पर्वत कसा काय जाईल समुद्रापर्यंत. पण पण येशू ख्रिस्त म्हणले की जसं जर तुमचा विश्वास असेल ना, खरोखरच पर्वत समुद्रापर्यंत जाईल. तुम्ही बायबल वाचलं असेल तर त्याच्यात छोटे छोटे उदाहरण आहेत बघा, की येशू ख्रिस्तानं हात लावला आणि त्यांचे पूर्ण रोग बरे झाले वगैरे. तर लेखक म्हणतो की हे सगळं त्याच्या अंतर्मनाच्या विश्वासावर आहे. म्हणून बघा, आपल्याला एखाद्या व्यक्तीशी बोलल्यावर बरं वाटतं. का बरं वाटतं? कारण आपला विश्वास असतो. अरे, एखाद्या आपण बघा, दोन डॉक्टर असतील पण आपण काय म्हणतो, अरे या डॉक्टरकडे गेल्यावरच मला बरं वाटतं. का? आपला विश्वास आहे तसा. आपला विश्वास आहे, आपल्या अंतर्मनात तो विश्वास जागृत झालाय. त्यामुळं आपल्याला माहिती आहे की त्या डॉक्टरकडे गेल्यावरच आपल्याला बरं वाटणार आहे. म्हणजे हे म्हणजे असं म्हणत नाही की डॉक्टरचं स्किल पण असतं. म्हणून मॅडम बघा, छोटे डॉक्टर त्यांना टेक्निक सांगतात, धन्यवाद द्यायचे पेशंटना. ऍक्च्युली तुम्ही ज्या डॉक्टरकडे जात असाल किंवा आपला ज्यांच्यावर विश्वास असतो ना, त्यांच्याशी आपलं असंच नातं कनेक्शन तयार होत असतं. त्यामुळे आपण त्या डॉक्टरकडे नेहमी त्याच डॉक्टरकडे जातो आणि त्यांची ट्रीटमेंट घेतो. आणि त्यांनी आपल्याला बरं पण वाटतं. कशामुळे? हे विश्वास. तर अंतर्मनाचा मूळ सिद्धांत तुमच्या अंतर्मनाचा मूळ सिद्धांत आहे विश्वास. आपल्या मनाची कार्यपद्धती जाणून घेण्यासाठी तुम्हाला त्यावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आता बघा, लेखकाने सांगितलंय तुमचा विश्वास म्हणजेच तुमच्या अंतर्मनातील तीव्रतेनं येणारे विचार, या व्यतिरिक्त अन्य काहीच नाही. तुम्हाला येणारे विविध अनुभव, घटना, आजूबाजूची परिस्थिती आणि तुमच्या बाबतीत घडणारी कृती, या सर्व बाबी तुमच्या अंतर्मनानं तुम्ही करत असलेल्या विचारांना दिलेली प्रतिक्रिया होय. तुम्हाला येणारे हे अनुभव तुम्ही ज्या गोष्टींवर विश्वास ठेवता त्या बाह्य गोष्टींमुळे मिळत नाही, तर तुमच्या अंतर्मनानं त्या गोष्टींवर विश्वास ठेवल्यामुळे असे अनुभव येतात. ह्याच्यात अजून सांगितलंय लेखकानं, एखादा विचार आपण करतो आणि एक विशिष्ट परिणाम घडवण्यामागचं कारण काय आहे? तो विचार बरोबर कारण आणि ती आजूबाजूची परिस्थिती बरोबर त्याचा परिणाम. म्हणूनच तुमच्या विचारांचं नियमन करा. सकारात्मक विचार करायला लागा. अशा रीतीनं तुम्हीच तुमच्या सभोवताली सकारात्मक परिस्थिती निर्माण करू शकाल. आत्ताच तुमच्या अंतर्मनात शांती, स्वास्थ्य, अचूक कृती, सद्भाव आणि समृद्धी अशा विचारांची पेरणी करायला सुरुवात करा. या गुणांवर संपूर्ण विश्वास ठेवा. तुमच्या अंतर्मनात आणि बाह्य मनात या सद्गुणांचा पूर्णपणे स्वीकार करा. सकारात्मक विचारांचे बीज तुमच्या मनाच्या बागेत पेरत चला आणि सर्वोत्कृष्ट पीक कापणीसाठी बहरून येईल अशी अपेक्षा बाळगा. बघा, तुमच्या आजूबाजूला लेखक म्हणतो तुम्ही आजूबाजूला बघा. तुम्ही जिथं कुठं राहत असाल तर तुम्हाला एक गोष्ट जाणवेल की बहुतेक लोक बाह्य जगात वावरत असतात, पण आत्मज्ञानी लोक मात्र आंतरिक जगात रममाण होतात. त्यांना जाणीव असते की आंतरिक जगत बाह्य विश्वाला निर्माण करतं. तुमचे विचार, भावना आणि तुमच्या मनपटलावरच्या प्रतिमा तुमच्या अनुभवांचा एकत्रित तुमच्या अनुभवांना एकत्रित करत असतात. हे आंतरिक विश्व म्हणजे एकमेव रचनात्मक शक्ती आहे. तुम्हाला बाह्य जगात आढळणारी प्रत्येक गोष्ट तुम्हीच तुमच्या आंतरिक विश्वात जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणे निर्माण केलेली असते. हे सांगितलंय की आपल्याला आत्ता आपल्या आयुष्यात जे काही घडतंय चांगलं किंवा वाईट,
हे ऑलरेडी आपल्या अंतर्मनानं त्याच्याबद्दलचा विचार केलेला असतो आणि ती प्रत्यक्षात कृती मात्र आत्ता आलेली असते. तुम्ही जर खूप विचार केलात किंवा तुम्ही म्हणजे तुम्हाला जर असं आपलं सिंहावलोकन म्हणतो ना का तसं करायची जर सवय असेल तर तुम्हाला ते नक्की जाणवेल बघ. आपण आत्ता एक गोष्ट बोलतो पण ती गोष्ट प्रत्यक्षात खूप वर्षांनी येते किंवा अरे मी हा मग तेव्हा आपल्याला ठरतं हा मी हे असं असं एवढे वर्षापूर्वी म्हटलेलं होतं आणि ते आत्ता जागृती म्हणजे ते आत्ता अनुभवास येते आपल्याला तसं. हा ह्याच्यात की नाही, लेखकानं एका गायिकेचा अनुभव दिलाय. एकदा एक महान ऑपेरा गायक एनरिको केरुसो स्टेजवर येण्याच्या भीतीने गर्भगळीत झाले. भीतीमुळेच त्यांना त्यांच्या गळ्याचे स्नायू अखडले. त्यांच्या स्वरयंत्राला जणू पक्षाघाताचा झटका आल्यासारखं ते निकामी झालं. ऍक्च्युली विशेष पोशाख घालून ते स्टेजच्या मागे उभे होते. त्यांच्या कपाळावरून घामाच्या धारा वाहू लागल्या. त्यांना ऐकण्यासाठी हजारो प्रेक्षक आतुर झाले होते. थरथर कापत ते स्वतःशीच म्हणाले, मी गाणं म्हणू शकणार नाही. लोक माझ्यावर हसतील. माझं करिअर संपल्यातच जमल. हे प्रसिद्ध गायकाच्या बाबतीतले सांगितलंय. हा फॉरेन मधला गायक आहे. तर ऑलरेडी त्याला तेवढं फेम आणि लौकिक मिळालं होतं तरी पण त्याच्या बाबतीत हे झालं. ते त्यांच्या ड्रेसिंग रूम कडे जायला वळाले पण अचानक थांबले आणि ओरडले, माझ्यातला लहान मी माझ्यातल्याच मोठ्या मीचा गळा दाबत आहे. ते पुन्हा स्टेजकडे गेले. ताठ उभे राहिले. इथून चालता हो. त्यांनी लहान मीला आज्ञा केली. मोठा मी माझ्या माध्यमातून गाणार आहे आज. मोठा मी म्हणजे त्यांच्या अंतर्मनाची असीम शक्ती. ते मोठ्यानं ओरडू लागले, चालता हो, चालता हो, मोठा मी गाणार म्हणजे गाणारच. त्यांच्या अंतर्मनानंही त्यांना प्रतिसाद दिला. जेव्हा त्यांना स्टेजवर बोलावण्यात आलं तेव्हा ते असे काही विलक्षणरित्या गायले की श्रोते मंत्रमुग्ध होऊन ऐकतच राहिले. ठीक आहे. आता आपल्या लक्षात आलं असेल लेखक म्हणतो आता तुमच्या लक्षात आलं असेल की केरुसोला मनाच्या दोन पातळ्या ओळखत होत्या किंवा त्यांना माहित होतं दोन मन असतात, दोन मन असतात. चेतन किंवा तार्किक असणारं बाह्य मन आणि अचेतन म्हणजे अतार्किक असणारं अंतर्मन. त्यामुळे बघा लेखकाला माहित होतं आपल्याला आता जो विचार आलाय तो आपल्या बाह्य मनामुळे आलाय की मी गाणं म्हणू शकत नाही. माझ्या गळ्याचे स्नायू वगैरे खडलेत. पण लेखकाला माहिती होतं की हे आपलं बाह्य मन आहे. म्हणून त्याने लेखकांना आपलं अंतर्मन जागृत करून तशी आज्ञा दिली की मी गाणं म्हणणारच आणि ते त्याचं बेस्ट सॉन्ग होतं. पण हे लेखक कधी करू शकला जेव्हा त्याला जाणीव झाली की आपलं अंतर्मन आहे म्हणजे त्याला ऑलरेडी जाणीव होती की हे बाह्यमन आणि अंतर्मनाचं कार्य आहे. त्याच्यामुळं आपल्याला असं म्हणजे होतंय. हा अनुभव घेतो आपण. अंतर्मन प्रतिक्रियाशील किंवा प्रतिसादात्मक असतं. ते आपल्या विचारांना अनुसरून प्रतिक्रिया करतं. जेव्हा तुमचं बाह्य मन भीती, चिंता व तणाव याने ग्रासतं तेव्हा अंतर्मनात नकारात्मक भावना निर्माण होतात. कधी या विचारांमुळे बाह्यमन तीव्र भीती, माघार आणि निराशा यांनी भरून जातं. तुमच्यावर अशी भीतीदायक वेळ कधी आली तर तुम्ही देखील महान केरुसोप्रमाणे वागू शकता. मनात खोलवर निर्माण झालेल्या अतार्किक नकारात्मक भावनांना तुम्ही अधिकारवाणीनं ठाम आदेश द्या. तुम्ही म्हणू शकता तू चुप बस. हे खूप छान सांगितलं लेखकानं की जेव्हा बघा आपण दरवेळेस म्हणतो ना सकारात्मक विचार करायचा सकारात्मक पण आपण जर रोजच्या जीवनात बघितलं तर असं नाही होत. एखादा आपल्याला निगेटिव्ह विचार येतो किंवा डाऊट येतो होईल की नाही. त्यावेळी लेखकानं सांगितलंय जसं केरुसोलाने सांगितलं तू जा मी आता गाणं म्हणणारच आहे म्हणजे तो अंतर्मनाला म्हणत होता हे जे विचार येत आहेत ते माझ्यासाठी नाही आहेत मी छान गाणं म्हणणार आहे किंवा त्याच्या अंतर्मनाची शक्ती जागृत केली. तसं लेखकानं सांगितलं तसं आपण म्हणायचं जेव्हा आपल्याला निगेटिव्ह विचार आले किंवा निगेटिव्ह भावना आल्या तर तू चुप बस, शांत राहा, माझ्यावर केवळ माझंच नियंत्रण आहे, तू माझी आज्ञा पाळलीच पाहिजे, मी सांगेन तसाच तू वागशील, जिथं तुझा संबंध नाही तिथं तू उगाच लुडबुड करू नकोस, समजलं. जेव्हा तुम्ही अतार्किक मनाला अधिकारवाणीनं ठाम आज्ञा देता तेव्हा मिळणारे परिणाम पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. हा पण हेच लेखक म्हणतोय की ठीक आहे पण तेव्हा तुम्हाला समजायला पाहिजे की तुमच्याकडं नकारात्मक विचार आले. आपलं कधी कधी कसं होतं बघा म्हणजे हे माझा एक्सपिरियन्स मी सांगते की आपल्याला एखादा नकारात्मक विचार आला तर आपण काय करतो त्या विचाराला घेऊनच पुढे जातो. तर लेखक इथं सांगतोय की ज्यावेळी तो विचार आला तेव्हाच तुम्ही अवेअर व्हायला पाहिजे आणि सांगायला पाहिजे या विचाराला सांगायला पाहिजे तू चुप बस, तू शांत बस,
हे काय खरं नाही. माझं माझ्या स्वतःवर नियंत्रण आहे आणि मग तू माझी आज्ञा पाळलीच पाहिजे, असं जसं त्या गायकानं स्वतःच्या म्हणजे स्वतःला आज्ञा दिली की माझा गळा म्हणजे काही झालेलं नाही आणि मी छान गाणं म्हणणार आहे, आणि त्यानं खरोखर गाणं म्हटलं तसं. आता लेखकाने सांगितलंय दोन्ही मनांच्या कार्यपद्धतीतील महत्वाचा फरक, जो मी तुम्हाला सांगितला की बाह्य मन जहाजाच्या कप्तानासारखं असतं. कप्तान जहाजाला दिशा देतो, इंजिन रूम मधील कर्मचाऱ्यांनाही तो दिशा देतो. त्या आदेशानुसार हे कर्मचारी विविध यंत्र हाताळतात. त्यांना माहित नसतं ते कुठं जाणार आहेत काय. ते केवळ कप्तानाच्या आदेशाचं इमानईद्वारे पालन करत असतात. मग जर तुम्ही चुकीचे आदेश दिले तर इंजिन रूमचे लोक त्याच आदेशाचं पालन करतात. तोच त्यांचा बॉस आहे. तो काय करत आहे हे त्याला माहित असायला हवं. त्यामुळे इतर सदस्य त्याच्याशी वाद घालत नाही. ते फक्त त्याच्याच आदेशाचं पालन करत. तसंच तुमचं बाह्यमन तुमच्या आयुष्यरूपी जहाजाचा कप्तान व मालक आहे. तुमचं अंतर्मनच तुमच्या शरीराचा, तुमच्या सभोवताली घडणाऱ्या घटनांचा आणि आयुष्याचा कप्तान. तुमचं बाह्यवर कशावर विश्वास ठेवतं, ते काय स्वीकारतं, यावर आधारित असलेल्या तुमच्या सूचनांचं पालन तुमचं अंतर्मन मुकाट्याने करत असतं. अंतर्मन कधीच उलट तपासणी किंवा प्रतिप्रश्न करत नाही. तसंच ते आदेश कशावर आधारित आहेत याच्याशीही त्याला काही घेणं देणं किंवा कर्तव्य नाही. ते केवळ तुमच्या आदेशांचं पालन करणं एवढंच अंतर्मनाला समजतं. जर तुम्ही पुन्हा पुन्हा स्वतःशीच म्हणत राहिलात, तुम्हाला हे परवडणार नाही, तर तुमचं अंतर्मन तुमचे ते शब्द खरं ठरवतं. तुम्हाला हवं ते तुम्ही खरेदी करू शकणार नाही याचे पुरावेच ते तुम्हाला देतं. जोपर्यंत तुम्ही म्हणता मला ती गाडी, ते घर विकत घेणं, अमुक ठिकाणी जायला शक्य नाही असं आपण म्हणतो, तोपर्यंत खात्री बाळगा. म्हणजे लेखक म्हणतो की आपण जे म्हणतो ना असं की मला ते जमणार नाही किंवा परवडणार नाही, आपण असं म्हणतो, तर तसं नाही म्हणायचं. बघा, हे मी विहंगमला जोडल्यावर ह्या पुस्तकातलं बऱ्याच ना म्हणजे मॅडमनी ऑलरेडी मी तुम्हाला जसं सांगितलं त्या ऑलरेडी मॅडम करून घेतात आपल्याकडनं. सकारात्मक विचार किंवा एखादा नकारात्मक विचार आला तर त्याला सकारात्मक कसं करायचं, कारण ते आपलं बाह्य मन. इथं लेखकाने तेच सांगितलं, तुम्ही बाह्य गोष्टीत जे काही बघता ना तेच तुमच्या अंतर्मन ते फॉलो करतं आणि तशाच घटना तुमच्या आयुष्यात घडत असतात. त्यामुळे तुम्ही जो विचार करता किंवा ज्या गोष्टी पाहता किंवा जसा विचार करता तसं अंतर्मन त्याला कार्य करत असतं. म्हणून बघा, त्याला नाही किंवा होय त्याला काहीच कळत नाही, म्हणजे ते फक्त काम करायचं काम करतं. जसं की म्हणून म्हणतात बघा, ते स्वभाव दोष कार्यक्रम जयश्री मॅडमने घेतला होता. ठीक आहे, त्याच्यात त्यांनी सांगितलं होतं की अ, आपण इन्स्ट्रक्शन देतो ना, आपला स्वभाव दोष आहे तो घालवण्यासाठी, तर आपल्याला त्यांनी एक वाक्य तयार करायचं. तर त्यांनी सांगितलं होतं की ते नकारात्मक वाक्य करायचं नाही. म्हणजे आता मी हे करू शकत नाहीये असं आहे ना, तर आपण म्हणायचं की हे काम करा, मी व्यवस्थित काम केलेलं आहे, माझ्याकडून हे काम छान पद्धतीने झालेलं आहे. मी माझा जसं की आपल्याला जसं मी माझं सांगते, मला काम टाळायची सवय आहे, असं म्हणजे पुढे पुढे ढकलत जायची. तर त्यावेळी त्यांनी असं सांगितलं, एक वाक्य असं बनवायचं की त्याच्यात पॉझिटिव्हिटी असली पाहिजे, नकारात्मकता नसली पाहिजे. सेम याच पुस्तकाशी. तर बघा, मला असं वाटतंय आपण विहंगम मध्ये जे जे कार्यक्रम बघतो करतो ना, अटेंड करतो, ते एकमेकांशी असे सहजरित्या रिलेटेड असतात. म्हणजे मला हे म्हणजे मी आता परत हे पुस्तक विवेचन करायचं म्हणून बघत होते, तर मला ते अचानकच आठवलं. मॅडमनी असं सांगितलं की आपण जे काही लिहिणार आहे किंवा म्हणणार आहे ते वाक्य असं नाही लिहायचं की ज्याच्यातून नकारात्मकता येईल. ते सकारात्मकच लिहायचं. तर हे अंतर्मनात तेच आहे की आपण जे त्याला नाही नको हे शब्द कळत नाही. जसं की बघा, आपण म्हणायचं आपल्याला आता लवकर उठायचंय, तर आपण असं म्हणायचं नाही की मी उशिरा उठणार नाही, मी लवकर उठणार. निगेटिव्हिटी आहे ना, जी वाक्यातली निगेटिव्हिटी काढून ते सकारात्मक वाक्य बनवायचं आणि तसं ते म्हणायचं, असं लेखक इथं सांगतोय. कारण तुम्ही जे म्हणणार ना ते तुमचं अंतर्मन करणार. अंतर्मनाला नाही होय म्हणजे असं काही कळत नाही, निगेटिव्ह पॉझिटिव्ह असं काही म्हणजे कळत नाही. ते ते फक्त ते काम करत राहतात. मग आपण जसं बोलतो तसंच तशा घटना घडत राहतात. त्यामुळे अंतर्मनात तुम्ही म्हणजे जसा विचार कराल ना किंवा बाह्य मनात आपण जे बघतो तसंच आपल्या बाबतीत घडत राहतं. हा, त्याच्यात एका लेखकाने अजून एक तरुणीचं गोष्ट म्हणजे अनुभव दिला. ती तरुणी आहे ना, मॉलमध्ये जर आपण मॉलमध्ये जातो तसं ती शॉपिंग सेंटर मध्ये फिरत होती. आणि ते ना तिने एक बॅग बघितली, लेदरची बॅग होती. तर ती एक सुंदर स्पॅनिशची लेदरची बॅग होती. तिचं लक्ष त्या बॅगेकडे गेलं. तर ती काय म्हटली, तिने त्याचे प्राइस टॅग बघितली तर ती महाग होती.
तर लेखिकेच्या मनात आलं की अशी ही महाग बॅग मी कधीच नाही घेऊ शकणार. तर तेव्हा ती ते वाक्य रिपीट करणार, तेव्हा तिला लक्षात आलं त्या मुलीनं, तरुणीनं या लेखकाचं भाषण ऐकलं होतं किंवा त्याचं व्याख्यान ऐकलं होतं. तेव्हा तिला आठवलं की अरे, आपण असं नकारात्मक वाक्य नाही म्हणायचं. त्यामुळे ती काय म्हणली, ती मग त्यानं लेखकाने सांगितलं होतं, एखाद्या नकारात्मक वाक्याला कधीच पूर्णविराम देऊ नका, त्याला तत्काळ सकारात्मक करा आणि तुमच्या जीवनात चमत्कार घडल्याचा अनुभव करा. तसंच मग त्या लेखिकाला कळलं, सॉरी, त्या तरुणीला कळलं की अरे, आपण असं नाही बोलायला पाहिजे की ही बॅग मला परवडणार नाही. मग ती काय करते, ती परत त्या बॅगेकडे बघते आणि म्हणते की ही बॅग माझीच आहे, मी तिचा मानसिक मानसिक स्तरावर स्वीकार केलाय आणि आता ती मला मिळेलच. हे काम आता माझ्या अंतर्मनाचं आहे. ठीक आहे, हे असं म्हणून ना तिनं ते सोडून दिलं. का? कारण तिला व्याख्यानातले शब्द आठवले, आपण असं नको बोलायला पाहिजे. मग काय झालं, त्याच दिवशी संध्याकाळी काय झालं, ती तिच्या भावी पतीला म्हणजे तिच्या फियांसीला भेटायला जाणार होते डिनरला. तर ती पहिल्यांदा भेटायला जाणार होती. मग बघा, म्हणजे तिने म्हणजे लेखकानं हे सांगितलंय की जेव्हा तो फियांसी तिला भेटायला येणार असतो, तर तेव्हा तो गिफ्ट घेऊन येतो. तर त्या गिफ्ट मध्ये एक रॅप केलेली गिफ्ट होतं, तिचं आवरण म्हणजे तिचं रॅपिंग काढून टाकते. तर सेम सकाळी जशी बॅग तिनं पाहिली होती, तर तीच बॅग तिला ती गिफ्ट म्हणून मिळते. त्यामुळं तिचं मन सकारात्मक अपेक्षेनं भरून जातं. नंतर म्हणजे म्हणजे या गोष्टी तिनं काय केलं, त्या तरुणीनं, की जी गोष्ट होती ती गोष्ट म्हणजे ती इन्स्ट्रक्शन तुमच्या अंतर्मनाकडे पाठवून दिली, ज्याच्याकडे अपेक्षापूर्तीचं सामर्थ्य, म्हणजे ते अंतर्मनात बिंबवलं की ती पूर्ण होणारच. नंतर ती तरुणी म्हणते की माझ्याकडे तेवढे पैसे, कारण तिच्याकडे तेवढे पैसे नव्हते, की ती लेखकाला हा अनुभव सांगते की माझ्याकडे तेवढे पैसे नव्हते, पण मी त्या बॅगला असं समजलं की ही बॅग माझीच आहे, मानसिक स्तरावर मी त्याचा स्वीकार केलेला आहे आणि असं करून तिला ती बॅग मिळाली. हे बघा मॅडम, आपल्याला तसंच सांगतात, तुम्ही संकल्प लिहा, होतील त्याच्याप्रमाणे ते कार्य करत जातात. कारण का? ते आपल्या अंतर्मनावर ठसवायचे असतात. आपल्या बाह्य मनात आपण जो विचार करतो तोच ऑटोमॅटिक, म्हणजे बाह्य मनात आपण जर सकारात्मक विचार करू, ऑटोमॅटिक आपल्या अंतर्मनाचं कार्य पण त्याच्याप्रमाणे चालणार आहे. मग लेखक म्हणतो, अजून अजून एक त्यांनी उदाहरण दिलंय की अंतर्मन कसा प्रतिसाद देतं. लेखकाला एक लेडी भेटलेली. तर ती अशी लेडी होती की 75 इयर्स ओल्ड होती आणि ती विडो होती, म्हणजे विधवा होती. आणि अं, ती म्हणजे एकटीच राहत होती. तर तिला ती एका म्हणजे सरकारी पेन्शनवर वगैरे असे जगत होती, म्हणजे पेन्शन वगैरे मिळत होती तिला. पण मग तिला ना तिचं असं वाटत होतं की तिचं आयुष्य असं उजाड झालंय, म्हणजे कोणीच नाहीये सोबत वगैरे असं. तिला असं वाटत होतं की आपल्याकडे असं कोणीतरी, तिला कोणीतरी म्हणजे असं, तिची अपेक्षा होती की कोणीतरी आपल्याला आस्थापूर्वक असा विचारपूस वगैरे करावी किंवा आपल्याला असा कोणीतरी मिळावा जोडीदार. तर अ, त्या लेडीनं लेखकाचं व्याख्यान ऐकलं होतं आणि त्याप्रमाणे ती काम करत होती. ती मनातल्या मनात अशी म्हणायची म्हणजे नेहमी की अ, मला माझ्या आयुष्यात म्हणजे माझ्या सोबत राहणारं, मला विचारपूस करणारा असा माणूस मिळाला. तर तिने सांगितलंय की 2 आठवडे ती सलग जवळपास तसं म्हणत होती की मला कोणतरी माझं काळजी करणारं भेटलंय. आणि 2 आठवड्यानंतर तिच्या ओळखीच्यातली म्हणजे ती एका औषधाच्या दुकानात जात होती. तिथे एका निवृत्त फार्मासिस्टची तिची ओळख झाली आणि ते खूप धार्मिक आणि कनवाळू वाटले आणि त्यांना असं वाटलं की त्यांच्या रूपानं तिची प्रार्थना फळाली. जी 2 आठवडे ती म्हणत होती ना, माझं केअरिंग करणारं कोणीतरी पाहिजे. तर तसं त्यांच्याशी ओळख झाली आणि ते लोक म्हणजे एकत्र राहायला लागले आणि तिला असं आपली काळजी करणारा कोणीतरी भेटला. हे एक लेखकानं हा अनुभव दिलाय. तर हा लेखक म्हणतो की त्या महिलेला आढळून आलं की हा खजिना तर तिच्या अंतरंगातच होता. तिच्या हृदयात खोलवर तिला तिच्या प्रार्थनेची सत्यता पटली आणि तिचा ठाम सकारात्मक भाव तिच्या अंतर्मनापर्यंत एक म्हणजे असं झिरपत गेला. ज्या क्षणी तिनं तिच्या इच्छांना तिच्या मनासमोर यशस्वीपणे साकार केलं, त्या क्षणी मनानं आकर्षणाच्या नियमानुसार तिच्या मानसिक चित्राला वास्तवात उतरलं. या गोष्टीचा विचार झालाच पाहिजे. फिलिपिन्स म्हणजे फिलिपिन्स हा असं बायबलमध्ये एक आहे, जसं मार्क फिलिपिन्स लव असं.
त्यामध्ये फिलिपिन्समध्ये लिहिलंय की ज्या गोष्टी सत्य आहेत, ज्या गोष्टी प्रामाणिक आहेत, ज्या गोष्टी न्यायी आहेत, ज्या चांगल्या व पवित्र आहेत, जर जगात असे काही गुण असतील आणि त्यांची स्तुती करायची असेल, तर वरील गोष्टींचा विचार करा. वरील गोष्टी म्हणजे आता त्या लेडीचा अनुभव आहे ते कसा, की तिनं तिच्या अंतर्मनात पूर्ण म्हणजे अ, अनुभव घेतला की मला असं कोणीतरी भेटलेलं आहे, माझी काळजी करणार आहे. आणि त्याचं चित्र तसं रंगवलं आणि ते प्रत्यक्षात साकार झालं. इथं ना लेखकानं लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी सांगितल्यात. आणि त्याला पॉइंट आउट केलंय की काय काय तर त्या महत्वाच्या आहेत. आतापर्यंत आपण जे बघितलं, पहिली म्हणजे तुमच्या इच्छापूर्तीसाठी तुमच्या आत दडलेल्या खजिन्याचा शोध घ्या. तो तुमच्या अंतरंगातच आहे. दुसरं, आजपर्यंत होऊन गेल्या महान व्यक्तींच्या यशामागचं रहस्य म्हणजे त्यांनी त्यांच्या अंतर्मनाच्या शक्तीशी साधलेला संवाद व त्या योगे ती शक्ती कार्यान्वित करण्याची त्यांना उमगलेली कला, जसं तो गायकानं केली होती. तिसरं म्हणजे तुमच्या प्रत्येक समस्येवरचं योग्य समाधान तुमच्या अंतर्मनाकडे आहे. तुम्ही जर तुमच्या मनाला सांगितलं मला पहाटे 5 वाजता उठायचं आहे, तर ते तुम्हाला नेमकं त्यावेळी जाग करतं. हा पण मी प्रत्यक्ष अनुभव घेतलाय. विहंगमला जॉईन झाले तेव्हा मी 4:30 म्हणजे मी माझ्या अनुभवात पण लिहिलंय, डायरीत पण नोट केलंय. की 4:30 म्हणजे मला ना रात्री उशीरपर्यंत जागायची सवय. लवकर पहाटे मी आतापर्यंत माझ्या आयुष्यात कधीही उठलेले नव्हते. पण विहंगमला जॉईन झाल्यापासून मॅडम सांगत होते की 4:30चा कार्यक्रम अटेंड केला तरच तुम्हाला कंटिन्यू रंगमंच 2 वर कंटिन्यू करता येईल. माहित नाही, रात्री झोपायच्या अगोदर मला कधीही म्हणजे एकदा झोपलं की डायरेक्ट म्हणजे सकाळी जाग येते, मध्ये कधी जाग येत नाही. तर त्यावेळी मी माझ्या अंतर्मनाला अशी सूचना दिलेली की मला हा कार्यक्रम अटेंड करायचा आणि मी 4:30ला उठणारच. बरोबर 4:30 वाजायच्या अगोदरच मला आपोआप जाग आली आणि हा कार्य हे कशामुळे होतं, आपल्या अंतर्मनाच्या शक्तीमुळे. तुम्ही पण हे करू म्हणजे तुम्ही इथं आता जे अटेंड करताय ते बऱ्यापैकी हे सगळे लोक असेच करत असतील. काही लोकांना बघा अलार्म पण लावायची गरज नसते, आपोआप आपल्याला त्यावेळेला जाग येते. का? कारण ती गोष्ट आपल्या अंतर्मनात ठसलेली आहे. ती गोष्ट त्याप्रमाणे होत असते, त्याच्यासाठी तुम्हाला कुठल्याही बाह्य याची गरज लागत नाही. एकदा तुमच्या अंतर्मनात ती गोष्ट ठसली की त्याप्रमाणे त्या गोष्टी होत राहतात. चौथं सांगितलंय, आपल्या व्यक्तिमत्वाचा महत्वाचा घटक म्हणजे आपलं अंतर्मन. ते आपलं व्यक्तिमत्व योग्य प्रकारे घडवू शकतं. एखादं लहान मूल ज्याप्रमाणे अंगाई ऐकत निवांत झोपतं, तसंच रोज रात्री झोपताना आपण समृद्धीचा, सुखाचा, आनंदाचा, सौख्याचा विचार करत झोपलो तर आपला विश्वासू सेवक म्हणजे आपलं अंतर्मन आपल्या या विचारांचं पालन करून आपलं व्यक्तिमत्व त्याप्रमाणे घडवायला मदत करेल. याचं उदाहरण म्हणजे बघा, मॅडम म्हणतात की ओंकार ध्यान करा रात्रीच्या वेळेचा. तो पण खूप छान अनुभव आहे. रात्रीचा तुम्ही ओंकार ध्यान करून झोपलात ना, इतकी शांत झोप लागते. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. आणि बरोबर तुम्हाला बघा, इतर वेळी आपण काय होतं, रात्री झोपताना आपलं काय होतं, म्हणजे आधी आपल्याला सवय असते दिवसभराचा जे झालेलं असतं आपण तेच सगळं आठवतो, अरे काय झालं, किंवा बऱ्यापैकी असत असतं माझं हे काम राहिलं, ते काम राहिलं, हे राहिलं, ते राहिलं. पण तुम्ही जर शांत झोप घेतली म्हणजे तुमचे विचार शून्य असले आणि किंवा तुम्हाला एखादं काम असेल आणि त्याचा पॉझिटिव्ह विचार करताना तुम्ही झोपलात ना, तर ते काम तुमचं नक्की पूर्ण होतं. म्हणजे जसं लेखकाने सांगितलं की बाळ कसं अंगाई गात झोपत म्हणजे झोपतं, आई जसं गाणं म्हणते तसं तिला अशी झोप लागते शांत. तसं तुम्ही रात्री झोपताना तुम्हाला जे हवंय तुमच्या सौख्याचा, आनंदाचा, सुखाचा विचार करतच झोपा. आपण केलेला प्रत्येक विचार ही एक प्रकारची क्रिया आहे आणि आपली परिस्थिती ही त्या विचारांची प्रतिक्रिया. जसं की जर तुम्हाला उत्तम लिखाण करायची इच्छा आहे, एखादं नाटक लिहायचं आहे किंवा एखाद्या मोठ्या जनसमुदायासमोर प्रभावी भाषण करून श्रोत्यांची मनं जिंकायची आहे, तर तुमचे हे विचार तुमच्या अंतर्मनापर्यंत पोहोचवण्याची क्रिया करतील. ते तुमच्या या विचारांवर व त्यांना अनुसरून तुम्हाला अपेक्षित अशी प्रतिक्रिया देईल. सातवं म्हणजे जसं कप्तानाचं सांगितलं, तुम्ही एखाद्या जहाजाच्या जबाबदार कप्तानासारखे आहात. तुमचा एक चुकीचा आदेश जहाजाला बुडवू शकतो. त्याचप्रमाणे तुम्हीही तुमच्या अंतर्मनाला अचूक व योग्य आदेश विचारांच्या माध्यमातून द्यायला हवेत. कारण तुमच्या विचारांना नियंत्रित करण्याची क्रिया हे अंतर्मनच करत असतं व त्यानुसार ते तुम्हाला प्रतिक्रिया देतं. आठवा पॉइंट लिहिलाय लेखकाने,
हे झेपणार नाही किंवा हे करणं अशक्य आहे असे उद्गार कधीही काढू नका. तुमचं अंतर्मन तुमचा प्रत्येक शब्द खरा करत असतं. एखादी आवडीची वस्तू खरेदी करण्यासाठी तुमच्याजवळ पुरेसे पैसे नसतील किंवा तुम्हाला एखादं काम करण्याची खूप इच्छा आहे, परंतु तरीही तुम्ही ते काही कारणास्तव करू शकत नसाल, तरी त्या संदर्भात कोणतेही नकारात्मक विचार करण्याऐवजी तुमच्या अंतर्मनाला खात्रीपूर्वक म्हणा, माझ्या अंतर्मनाच्या शक्तीच्या माध्यमातून मी सर्व काही करू शकतो. याचं उदाहरण, हे पुस्तक घेतलं ना, 2022 साली घेतलं हे पुस्तक मी. तो हा माझा अनुभव हे आता जे सांगितलं ना लेखकानं, झेपणार नाही की हे मला शक्य नाही असं या बाबतीत आहे. तेव्हा ना मला टीचिंगचा एक्सपिरियन्स आहे. मी कधी इंडस्ट्रीमध्ये काम केलं नाही, म्हणजे ऍक्च्युअल कंपनीमध्ये, आय टी कंपनीमध्ये कधीच काम केलं नव्हतं. मला टीचिंगचा एक्सपिरियन्स होता. तर जेव्हा लॉकडाऊन नंतर म्हणजे मला मी ठरवलं की मला परत काम करायचं आहे. पण मग त्यावेळी लॉकडाऊन मध्येच ऍक्च्युली सगळ्या शाळा म्हणजे सगळं बंद झालेलं, त्यामुळे मी तेव्हा क्विट केलेलं. तर मला आता वाटलं की मला इंडस्ट्रीत काम करायचं, म्हणजे कंपनीत, आय टी कंपनीत काम करायचं. कशी कंपनी काहीही माहिती नव्हते, लिटरली सांगते. पण मी इंजिनिअरिंग केल्यावर कधी आय टी कंपनीमध्ये गेली नव्हते किंवा काही इंटरव्ह्यू पण दिला नव्हता. तर तेव्हा मला असं वाटायचं की मला काही जमणार नाही किंवा मला काहीच माहित नाही. कारण आय टी कंपनीत बघा, म्हणजे असं म्हणतात आमच्या फील्डमध्ये की तुम्हाला ते अपडेट राहायला लागतं. आता मी पास आउट आहे 5 वर्षापूर्वी. तर टेक्नॉलॉजी जशी बदलत असते तसं त्याप्रमाणे आम्हाला आमचं नॉलेज, म्हणजे टेक्निकल नॉलेज अपग्रेड करायला लागतं. तर जेव्हा मी म्हणत होते की मला आय टी कंपनीत जॉब पाहिजे, तर त्यावेळी माझी अशी परिस्थिती होती की मला अजिबात मी टेक्नॉलॉजीशी रिलेट नव्हती. जवळजवळ 5 ते 7 वर्षांचा माझ्याकडं म्हणजे नॉलेजचा गॅप होता. आता जे रिसेंट ट्रेंड्स वगैरे आहेत ते मला काहीच माहित नव्हतं. पण मला माहित होतं की मला आय टी कंपनीत जॉब करायचाच आहे किंवा मला मिळवायचाच आहे. तर त्या बाबतीत असं पण झालं की माझ्या बरोबर ज्या माझ्या मैत्रिणी आहेत ऑलरेडी आय टी कंपनीत काम करतात, किंवा माझे जे कलिग आहेत त्यांना पण विचारलं की मला आता आय टीत जायचंय, तर मी कुठला कोर्स वगैरे किंवा काय करू. तर त्या मला काय म्हणाल्या की अगं आता तुला कसं काय मिळणार, आता इतके वर्ष झालेत तुझे, तू टीचिंग मध्येच बघ परत. तिथंच आता तुला म्हणजे तो एक्सपिरियन्स आहे ना तुझा, आय टीतला काहीच एक्सपिरियन्स नाही. पण मग तेव्हा पण मला वाटलं अरे मला जमणारच नाही, हे कसं काय शक्य आहे? मला मी कंपनीत काम करूच शकत नाही. पण मी जसं बघितलेलं टीचिंग आणि कंपनीचा पूर्ण डिफरंट, म्हणजे इंडस्ट्रीचा पूर्ण डिफरंट एक्सपिरियन्स. टीचिंग मध्ये कसं तुम्हाला सिलेबस, मला असंच वाटायचं की मला नाही जमणार, नाही जमणार. पण माहित नाही त्यावेळीच मला हे पुस्तक हातात मिळालं आणि मी हे पुस्तक वाचलं. तर मी जेव्हा मागे वळून बघते तेव्हा हे काम, म्हणजे हा पॉइंट आहे ना लेखकाचा, तो मी माझ्या आयुष्यात इम्प्लिमेंट केला. म्हणजे तुम्हाला त्याच्यातलं काही येत पण नसेल ना, बघा त्यांनी सांगितलं तुम्हाला एखादी वस्तू घ्यायची इच्छा असेल आणि तुमच्याकडे पैसे पण नसतील ना, तरी पण तुम्ही तुमच्या अंतर्मनाला सूचना द्या की मला हे घ्यायचंय किंवा हे मिळणारच. तुम्हाला कुठल्याही पद्धतीने ते मिळणारच. तसं हे म्हणजे मी कंपनीत जॉब करते ना, तसं झालेलं होतं की मला अजिबात टेक्नॉलॉजीत नॉलेज काहीच नव्हतं, काही म्हणजे शून्य म्हणाल तरी चालेल. तरी पण मला हा आयटीचा जॉब मिळाला. म्हणजे खरंच हे माझ्यासाठी मिरॅकल सारखंच होतं. म्हणून हे पुस्तक चमत्कारांसाठीच आहे असं मला वाटतं. आणि म्हणून या पुस्तकाचे अजून बऱ्याच साऱ्या गोष्टी माझ्या जुळलेल्या आहेत की ते माझ्या आयुष्यात त्याने काम केलं. तुमचे सकारात्मक विचार किंवा तुमच्या अंतर्मनाची शक्ती. त्यामुळं म्हणजे आपण जसा विचार करू ना तसंच होत असतं. पण आपणच असं म्हणत असतो की हे मला जमणार नाही किंवा हे होणारच नाही बाबा, हे काही मिळणारच नाही. त्यामुळेच त्या गोष्टी आपल्या आयुष्यात होत नसतात. 9वा पॉइंट म्हणजे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग म्हणजेच विश्वास. कुणावरही किंवा कुठल्याही गोष्टीवर सहजासहजी विश्वास ठेवू नका, हे पण लेखक सांगतात. अनेकदा चुकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवणं तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकेल. मात्र तुम्हाला समृद्ध, निरोगी, संपन्न, आनंदी जीवन प्रदान करणाऱ्या तुमच्या अंतर्मनाच्या शक्तीवर पूर्णपणे विश्वास ठेवा. कारण तेच तुमचं जीवन घडवणार आहे. शेवटच्या वाक्यात लेखकानं 10वा विचारलेला आहे, विचार बदला म्हणजे नशीब आपोआप बदलेल. जे की मॅडम आपल्याला नेहमी सांगत असतात किंवा आपण शिकत असतो. हा बरोबर आहे, शैलजाताईंनी मेसेज चॅट मध्ये लिहिलंय, बरोबर आहे. आपण ह्या सगळ्या गोष्टी शिकलेल्या आहेत. पण म्हणजे आपल्याला रिकॉल होतंय. आणि बघा तुम्ही वापरून पण आपण जसं म्हणजे विहंगमला जोडलो, ध्यान करतो, तर आपण ह्या गोष्टी वापरतोय आणि त्या आपल्या आयुष्यात सफल पण होत असतात. याच्यानंतर मनाचं कार्य कसं, मॅम कंटिन्यू करू का पुढं?
हे मन हो, आपलं. जरा 10 मिनिटं ध्यान करूयात. हो चालेल. मनाचं कार्य कसं आहे ते आपण उद्या बघूया. आणि आपलं मन कसं चमत्कार, आपण जे विचार करतो त्याच्यातून कसे चमत्कार घडतात ते पुढच्या म्हणजे उद्याच्या ह्याच्यात बघूया आपण. तर खूप छान सांगितलं अनुजा मॅडम तुम्ही. आणि पुस्तक वाचत नाहीये तर विश्लेषण होतंय. आणि तुम्ही दाखले पण देताय, म्हणजे गोष्टी सांगताय. तर सगळ्यांनी लिहून घ्या काही काही वाक्य, नुसतं ऐकू नका. कारण फार वाक्य महत्वाची आहेत. ही जर वाक्य मनात ठसली ना, तरच तुमचं पुढे जाणार आहे. नाही तर काय उपयोग नाहीये. कार्यक्रम अटेंड केला असं होणार आहे. तर तसं करायचं नाहीये. एखादं वाक्य तरी एखाद्या सेशन मधनं लिहून घ्यायचंय, घोळवायचंय दिवसभर. तर आता किती म्हणजे मी जे सांगतेय तेच सगळं मॅडमनी सांगितलेलं आहे. तर निदान आता मॅडमनी सांगितलंय ते तरी जाऊ देत डोक्यामध्ये आपल्या, आणि आपल्या आचरणात येऊ देत. विश्वास की म्हटले, पुन्हा रिपीट करा. हा, त्याच्यात शेवटचं वाक्य असं आहे, विश्वास बदला म्हणजे नशीब आपोआप बदलेल. हे महत्वाचं लिहून वाक्य घ्या आहे. हे तुमची वाक्य. धारणा. हे वाक्य लिहून घ्या. विश्वास बदला म्हणजे मग तुम्ही नशीब आपोआप बदलेल. नशीब आपोआपच बदलेल. मग तेच आतापर्यंत तेच ऐकलं ना आपण, की तुम्ही कुठल्या पण गोष्टीवर विश्वास ठेवा, ती पूर्ण होणारच. मग ती कुठली चांगली असो किंवा वाईट असो. त्यामुळे आपण कशावर विश्वास ठेवायचा, मग त्याप्रमाणे आपलं ते इन्स्ट्रक्शन अंतर्मनाला जाणार आणि तशा गोष्टी आपल्या आयुष्यात घडत राहणार, असं मॅडम सांगतात. म्हणून मॅडम म्हणतात बघा, पॉझिटिव्हच लिहायचं चांगल्या गोष्टी ग्रुपवर. ह्याचा मी अनुभव घेतला. ऍक्च्युली मॅडम, विहंगम मला ह्याच्या आधी पण मी ध्यान केलं किंवा बाकीच्या ग्रुपशी कनेक्ट होते. मी तुम्हाला तेच म्हणलं की विहंगम मध्ये ना आपण इम्प्लिमेंट करतो. जोपर्यंत तुम्ही इम्प्लिमेंट करत नाही तुमच्या आयुष्यात सगळ्या गोष्टी जे सांगितलं, तोपर्यंत त्याचा काहीच तुम्हाला अनुभव येणार नाही. मग तुम्ही कुठल्याही म्हणजे कितीही पैसे देऊन कोर्सला जॉईन व्हा किंवा काही करा. तर इथं मला ते जाणवलं. हे पुस्तक मी म्हणजे सांगितलं ना, हेच फक्त पुस्तक मी म्हणजे माझ्या आयुष्यात बऱ्यापैकी इम्प्लिमेंट केले आणि त्याचे रिझल्ट आले. हम्म. सेम मॅडम याच पुस्तकातलं सगळं सांगतायत हम्म. ऑलरेडी. आणि ह्याच्यापेक्षा ऍक्च्युली हायर टेक्निक ध्यानात मॅडम घेत आहेत आपल्याला. आणि बघा, अजून एक सांगायचं म्हणजे मॅडम म्हणतात ना, आपण बघा ध्यान करतो पहाटेचं आणि मॅडम म्हणतात 10 मिनिटं तुम्ही झोपा किंवा थोडा आराम करा आणि नंतर लगेच. तर का म्हणतात ते? कारण ते आपण जे केलेलं आहे ते आपल्या अंतर्मनात पूर्ण नितळावं, ते जे त्या गोष्टी आपण ध्यान केलं किंवा जे विचार केले. म्हणून मॅडम म्हणतात 10 मिनिटं तुम्ही लगेच कामाला सुरुवात करू नका. तर तो पण अनुभव घ्या तुम्ही, की जे आपण ध्यान करतो पहाटेचं ते आपल्या बरोबर अंतर. पुढं लेखकाने ते पण लिहिलंय की आपलं अंतर्मन कधी जागृत असतं वगैरे, ते सगळं आपण या पुस्तकात बघणार आहोत. ते महत्वाचं समजून घ्यायचंय आपल्याला. ह्याच्यातलं आपण जे काही अंतर्मनात टाकलंय ना, आपण जी पेरणी केली ना, ते बाहेर काढायचंय. हे आपलं ऑब्जेक्टिव्ह आहे या पुस्तकातून. कारण बरेच आपण टाकून दिलेले आहे त्या अंतर्मनात, आणि ते काम करतंय. आपल्याला नको असेल तरी ते काम करतंय. की जसा माझा नवरा वाईट आहे, तो वाईट आहे, तो वाईट आहे, हे हो. आपण अंतर्मनात टाकलेले आहे. आपण म्हणजे मी नाही, तुम्ही. बरेच जण जे लोक नवऱ्यांना नाव ठेवतात ना, ते काढून टाकायचं डोक्यातनं, तो तसा आहे. हो मॅडम, तुम्ही हे म्हणलात ना, मी स्वतः अनुभव घेतला या गोष्टीचा. आपण म्हणतो की माझ्या मिस्टरांना हेच पाहिजे खायला, त्यांना याच वेळी जेवायला. तर काही नसतं, आपण आपली धारणा करून घेतली, आपण असा विचार करून घेतलाय. हम्म. ते काढायचंय सबकॉन्शियस मधनं. मला हा सबकॉन्शियस परमिशन मध्ये. देत नाही, मला हा पैसे देत नाही, हा. मला हा असा वागवतो, मला हा असा हे करतो. कोणाबद्दलही नवरा एक उदाहरण घेतलंय की जिथे हम्म, मला हम्म. अतिशय राग येतो तुमचा. मी खूपदा टाहो फोडून सांगितलंय तुम्हाला, पण परत मला तेच ऐकायला येतं बऱ्याच जणांचं. असं काही एक नाहीये. तेच अनुभवाचंही सांगते, अनुभव कथन लिहित नाहीत. ते या सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंटेशन होतात, आपोआप होतात. हे सगळं सायन्स आणि रासायनिक क्रिया तुम्हाला सांगत बसायच्या का? की लिहिल्याने काय होतं? नाही लिहित अनुभव कथन. कालचंच एक उदाहरण, शिवसरोदय शिकलेल्या मॅडमनी लिहिले, 2 संकल्प पूर्ण झाले. काल काउन्सिलिंगला 4-5 फोन झाले. त्यांना म्हटलं काय झाले हो दोन? तर घर घर झालं, घर, फ्लॅट. ही काही छोटी गोष्ट आहे का न मोठी सांगण्यासारखी? गोष्ट. नवीन आहेत मॅडम. म्हटलं काय झालं लिहायला? म्हणे सगळं लिहायचं असतं का? मग 5-7 मिनिटं सांगितलं काय असते प्रोसेस. म्हणजे एक माझं घर फ्लॅट बुक झालं. म्हटलं शैलेजा मॅडमनी कसं सांगितलं हो? कोट्याधीश आहेत मॅडम. शैलेजा मॅडम कोट्याधीश आहेत, तरी लक्षात पण घ्या. त्यांना एक फ्लॅट म्हणजे काहीच नाही, किस बात की काहीच नाही. पत्ती आहे. तरी त्या अगदी उडत उडत हवेत उडत उडत सांगितलं त्यांनी. का सांगितलं बरं? हं? कधी शिकणार तुम्ही?
तर चला ध्यान करूयात.